साखरेचे नाम घेता कळे गोडी तैसी, आम्हा जोडी वैष्णवांची, मोक्षगाठी असे ठेविला बांधोनी, सोसतो भजनी आवडीचा, भोजनाची चिंता माय वाहे बाळा, आम्हा तरी खेळवरी चित्त. तुका म्हणे आम्ही देह उपकारे, गाऊ निरंतर त्याची नाचो लागो. साखरेचे नाव जरी घेतले तरी तिची गोडी आठवते. त्याप्रमाणे आम्हाला वैष्णवांची संगत अत्यंत गोड आणि प्रिय वाटते. आमच्या गाठीला आम्ही मोक्ष बांधून ठेवला आहे, म्हणजे तो आमच्यासाठी निश्चित आहे. पण आम्हाला त्याची घाई नाही. आम्हाला भजनाचा आनंद प्रिय आहे. त्यासाठी कष्टही गोड वाटतात. जसे आई आपल्या बाळाची, त्याच्या अन्नाची काळजी करते आणि बाळ निर्धास्त खेळत असते, तसे आम्ही भगवंतावर सर्व चिंता सोपवून निर्धास्त भजनात रमतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने हा मनुष्य देह दिला तो परोपकार करण्यासाठीच आहे. म्हणून आम्ही सतत त्यांचे गुणगान करू आणि आनंदाने नाचत राहू.